जय श्रीमाताजी. श्रीमाताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. भक्तिपूर्वक आपण श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. सहज मध्ये आपण श्रीमातांना पाहायचं आहे, भक्तिपूर्वक श्रद्धेनं पाहायचं आहे. बघायचं आहे म्हणून श्रीमातांना बघायचं नाही, अगदी भक्ती पाहिजे ना हृदयातून. जेवढी भक्ती आपली वाढेल तेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला येणार आहेत आणि जेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला येणार आहेत तेवढी प्रगती आपली होणार आहे, हे आपण लक्षात ठेवूया. म्हणून आपण आपली भक्ती वाढवायची श्रीमातांच्याकडे पाहत, कारण श्रीमाताईने आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे आणि श्रीमाताजीच आम्हाला ज्ञान देणारे आहेत. इथून पुढे पण आम्हाला गहनतेत नेणाऱ्या श्रीमाताजीच आहेत. म्हणून आपण भक्तिपूर्वक श्रीमाताईंना बघायचं आणि त्यांच्याविषयी भक्ती वाढली पाहिजे आमच्या हृदयात. आपल्याला अन्य कोणी साक्षात्कार दिलेला नाही आहे. रामाने दिलेलं नाही, कृष्णाने दिलेलं नाही, आणखी कोणी दिलेलं नाही आहे, कुठल्या गुरुने दिलेलं नाही. श्रीमाताईंनी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला, आम्हाला परमेश्वराची जाणीव करून दिली, आम्हाला मोक्षाचा मार्ग दाखविला तो श्रीमाताईंनी. म्हणून आपण त्यांच्या प्रती आपण ऋणीच आहोत. म्हणून आपण कायम श्रीमाताईंना बघताना अगदी श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक पाहायचं असतं. आणि हे बघत असताना लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. इतर फोटोमध्ये आणि श्रीमाताईंच्या फोटोमध्ये हाच तर फरक आहे ना. म्हणजे श्रीमाताईंच्याकडे पाहिल्याबरोबर हातातून व्हायब्रेशन्स व्हायला सुरुवात होतात. इतर फोटोकडे बघितल्यानंतर होतं का, कुणीतरी कल्पनेनं ते चित्र काढलेलं असतं. इव्हन मूर्तीला देखील व्हायब्रेशन्स येत नाहीत, कारण मूर्तिकाराच्या ज्या भावना आहेत त्या मूर्तीमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यातून देखील कदाचित व्हायब्रेशन्स येणार नाहीत. क्वचित चुकूनच एखाद्या मूर्तीला व्हायब्रेशन येऊ शकतात. जसं गणेशाची मूर्ती आपण घेत असतो त्यावेळेला त्याच्या व्हायब्रेशन्स बघितले जातात. सगळ्याच मूर्तीला व्हायब्रेशन्स येत नाहीत, कारण जो मूर्तिकार असतो त्याच्या भावना त्या मूर्तीमध्ये उतरलेल्या असल्यामुळे त्यातून व्हायब्रेशन्स येत नाहीत. त्याला कदाचित त्या मूर्तिकाराची चित्र जी चक्र आहेत ती चक्र त्याला लागत असतात आणि त्यामुळे ती चक्र आपल्याला लागतात बोटावरती आणि त्यामुळे कदाचित गरम व्हायब्रेशन्स आपल्या हातातून येतात. म्हणून श्रीमातांच्या फोटोला महत्व आहे, मूर्तीला देखील नाही. श्रीमातांच्या बघा, श्रीमातांनी सांगितले मूर्ती करून काय करायचंय, कारण नुसता मूर्ती महत्वाची नाही आहे. कारण श्रीमातांचं जे चित्र आहे किंवा जो फोटो आहे तो प्रत्यक्ष फोटोग्राफरनं काढलेला फोटो आहे. जसं श्रीमाताजी आहेत तशा आहेत, त्यामुळे व्हायब्रेशन्स त्या फोटोतूनच येणार. जसं ओरिजिनल फोटो आहे श्रीमातांचा, त्याच फोटोतून व्हायब्रेशन्स आपल्याला येणार, मूर्तीतून येणार नाही आहेत. मूर्ती समजा आपण भक्तीने तयार केली असेल कदाचित, तर त्यातून व्हायब्रेशन्स कदाचित येणार नाहीत, परंतु फोटोतून मात्र श्रीमातांच्या व्हायब्रेशन्स येत असतात. म्हणून जो श्रीमातांचा फोटो आहे ना तो ओरिजिनल जसा काढला आहे तसाच आपण वापरायचा असतो फोटो. त्यामध्ये आपली कला दाखवायची नाही कधी. काही जणांचं असतं असं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आता आपला कॉम्प्युटरचं जग आहे, काही करतात मागे फोटोला कशाही प्रकारे कुंकू पण लावतात वरून, असं म्हणजे गोल टिकली अशी लाल करतात किंवा काही वेळेला प्रकाश आलेला दाखवतात, मागे प्रकाश आलेला दाखवतात, काहीही करतात. तर जो श्रीमातांचा ओरिजिनल फोटो आहे तसाच आपण घेतला पाहिजे आणि त्या फोटोवरतीच आपण ध्यान केला पाहिजे. हे किती महत्वाचं आहे, कारण व्हायब्रेशन्स महत्वाचे आहेत आपल्याला. मस्त आपल्याला चमत्कार दिसतात फोटोमधून, असं येतं तसं येतं, काही वेळेला करतात फोटोवरती चमत्कार काही लोक. श्री माताजी असताना जे फोटो चमत्कार येत होते ठीक आहे, श्री माताजी ते चमत्कार दाखवत असतील कदाचित आपली भक्ती वाढवण्यासाठी. आजही काही गोष्टीमध्ये चमत्कार होतात नाही असं नाही, परंतु आपली भक्ती वाढविण्यासाठी हे चमत्कार होत असतात.
म्हणून का आपण त्या चमत्कारामध्ये अडकायचं आहे का? किंवा यामध्ये आपण अडकून आमची प्रगती होणार आहे का? हा विचार आपण केला पाहिजे आहे. म्हणून मातांच्या फोटोला काहीही करायचं नाही आपण. जसा आहे तसा फोटो स्वीकारायचा आहे. आपलं डोकं आपण कधीही चालवायचं नाही. जसं श्रीमाताईंनी पूर्वी आम्हाला फोटो देत असत, तोच फोटो, त्याच फोटोवरती ध्यान करायचं. म्हणजे हा एक प्रोटोकॉल आहे, की डिव्हाइन प्रोटोकॉल आहे. जसं इतर गुरूंच्या सारखं नाहीये. कला केली, त्याच्यावरती काहीतरी कमळात बसलेलं दाखवलं. बरंच काय करतात. मग तसं आपल्याला करायचं नाहीये. विश्वस्वरूप देखील दाखवतो. ते विश्वरूप जसं श्रीकृष्णाने विराट स्वरूप दाखवलं. परवा एक फोटो पाहिला. विराट स्वरूप आणि त्यामध्ये श्रीमातांचा फोटो दाखवलाय. तसंच दत्तात्रेयांचं पण दाखवलंय. श्रीमातांचा फोटो, शिवांचा इकडे, इकडे ब्रह्मदेव, सरस्वती, ब्रह्मदेवाचा, इकडे विष्णूचा आणि इकडे शिवांचा फोटो. मग हे कला आपल्याला करायचं काही कारण नाही आहे. हे आपण करू शकत नाही. जगाला काय आम्ही हे दाखवायचं आहे का? आम्ही जगाला हे दाखवणार आहोत, की श्रीमातांचा जो फोटो आहे त्यातनं जे चैतन्य येते ना, त्याचं महत्त्व काय आहे हे आम्ही जगाला पटवून सांगायचं आहे. ना की फोटो दाखवून त्या मिराकल दाखवून आम्हाला त्यांना ओढायचंय त्यामध्ये. तसं करायचं नाहीये कधी. कारण हे चुकीचं होईल. कारण श्रीमातांनी आपल्याला कधीही असं सांगितलेलं नाहीये. जो फोटो श्रीमाताजींचा आहे तो ओरिजिनल आहे असाच फोटो घेतला पाहिजे. फोटो का महत्वाचा आहे? कारण त्या फोटोतून जे चैतन्य येणार आहे, ते चैतन्य आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं, की नाही बघा इतर फोटोमध्ये आणि या श्रीमातांच्या फोटोमध्ये जे व्हायब्रेशन्स येणार आहेत, ते किती महत्वाचं आहे. म्हणून फोटोला फार महत्व असतं आणि म्हणूनच श्रीमातांचा जो जो फोटो आहे ना, तो अगदी व्यवस्थित ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये रोज आपण त्याचं पूजन करणं आवश्यक आहे. साक्षात श्री माताजी या फोटोमध्ये आहेत असं समजून आपण तो फोटो ठेवलेला असतो घरात. नाहीतर काही जणांचं असं असतं, की फोटो ठेवतात आणि नंतर पुसत देखील नाही. असं होता उपयोगाचं नाही. त्याचा आदर आपण केला पाहिजेल आहे. रोज गुलाबजलानं ते फोटो ते पुसून घेतला पाहिजेल आहे, स्वच्छ केला पाहिजेल आहे. त्याला कुंकू, तिलक वगैरे लावून, हळद-कुंकू लावून पूजन केलं पाहिजेल आहे. त्याला हार घातलं पाहिजे. हार नसेल तर ठीक आहे, पण फुलं तरी वाहिली पाहिजेत. कमीत कमी उदबत्ती लावली पाहिजे, दिवाबत्ती सगळं केलं पाहिजेल आहे ना. ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या प्रोटोकॉल जे करायचे आहेत, ते करायचेच आहेत. म्हणून फोटो आणून ठेवला आणि नुसताच तसा ठेवला तर तो त्याचा काहीही उपयोग नाही. त्यातून व्हायब्रेशन्स आपल्याला येणार नाहीत. याचं कारण असं आहे, आम्ही भक्तिपूर्वक श्रीमातांचं पूजन करत नाही किंवा रोज फोटो पुसत नाही. भक्ती महत्वाची आहे ना. जसं इतर मूर्त्या आपण आणून काही पूजन करतो, हार घालतो, सगळे डेकोरेशन करतो, पण श्रीमातांच्या फोटोला देखील तसं करणं गरजेचं आहे. तो फोटो जिवंत आहे. असं नाहीये की नुसता तो फोटो आहे. ही आपली एक चुकीची धारणा आहे, की नुसता फोटो ठेवला आता काय आपण कसंही करू शकतो. तसं नाहीये ते. तर त्याला फार व्हॅल्यू आहे, महत्त्व आहे. गण गण चहू बाजूनी फोटोच्या बाजूने असतात. लक्षात घ्या. जर आपण काय चुकलो फोटोमध्ये किंवा फोटो करण्यामध्ये किंवा फोटोमध्ये, तर त्याचे फटके आपल्याला बसतात. हे होऊ शकतं असं. कारण आदिशक्तींचा फोटो आहे तो. असा कुठला ऐरा-गैरा फोटो नाहीये श्रीमातांचा फोटो म्हणजे. श्रीमातांचा फोटो म्हणजे साक्षात आदिशक्ती आहेत आणि आदिशक्तींचा आदर आपण केलाच पाहिजे. आपण त्यांची मुलं आहेत आणि हा आदर आपण करायचा आणि दुसऱ्याला देखील शिकवलं पाहिजे श्रीमातांच्या फोटोचा आदर करायचा. ना की आपण त्या फोटोला काही कला करायची आहे किंवा काय आणखी मिरेकल दाखवायचे त्या फोटोमधून असं काहीही करायचं नाहीये. हे आपण इथून पुढे लक्षात घ्यायचं आहे, की श्रीमातांचा जो ओरिजिनल फोटो असेल तसाच फोटो काढलेला असला पाहिजे आणि त्याच फोटोलाच आपण पूजन केलं पाहिजे आणि तोच फोटो आपण ध्यानासाठी वापरला पाहिजे. कसलाही फोटो वापरून आपण त्यामधून आपलं चैतन्य आपण खराब करून घ्यायचं नाहीये. श्री मातांनी आपल्याला सांगितलं, जो जसा आहे तसा स्वीकारायचा. जसा आता ध्यानाचा फोटो आहे, तर मागं 2 असे काहीतरी ते हे आलेले आहेत. तर काही साधक म्हटले, की आता मागचं जे बॅकग्राऊंड आहे त्यामध्ये थोडंसं आपण प्लेन करूया. असं बऱ्याच साधकांचं मत पडलं आणि पण श्री माताजी म्हटल्या, "नाही, जसा आहे तसा फोटो घ्यायचा." म्हणजे यावरून हे सिद्ध होतं, की श्री माताजी जे फोटो देतायत ना, त्यामागे काहीतरी अर्थ आहे ना. तर उगीचच आपण आपली कला दाखवायची त्या फोटोमध्ये. तसं करायचं नाहीये. म्हणून हे पाप न करता आपण श्री मातांचा जो फोटो आहे तसाच स्वीकारायचा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कला आपण दाखवायची नाही. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आणि जे तसं करत असतील त्यांना निक्षून सांगायचं, की श्रीमातांचा जो ओरिजिनल फोटो आहे ना, तसाच आम्हाला पाहिजे आहे.
ना की त्याच्यामध्ये काहीतरी करून आणि लोकांच्या समोर ते आणि WhatsAppवर टाकून आपण आता फारच हे करतो त्याच्यामध्ये. तसं नाही करायचंय. लोकांना ते दाखवायचं नाही. लोकांना व्हायब्रेशनचं महत्त्व समजावून सांगायचंय आम्हाला. फोटोचं नाही आहे. फोटोचं नंतर समजेल त्यांना. परंतु या फोटोतून व्हायब्रेशन्स येणार आहेत आणि आपली कुंडलिनी शक्ती जागृत होणार आहे. म्हणून या फोटोचं फार महत्त्व आहे. या फोटोमध्ये किती शक्ती आहे, हे आपण सहजोग्याने त्यांना दाखवून द्यायचं आहे. म्हणून फोटोला व्हॅल्यू आहे, महत्त्व आहे. जर आपणच त्याचं महत्त्व नाही समजून घेतलं, आपणच जर असं वागू लागलो, तर ऑर्डिनरी माणसाचं दुसऱ्या नॉन सहयोग्यांचं काय होणार आहे? म्हणून हे कुणीच समजावून सांगायचंय त्यांना. आपणच सांगितलं पाहिजे आहे ना, किंवा हे असं करू नका. ह्या फोटोमध्ये असं आहे, तर अगदी त्याचा काळजीपूर्वक वापर करून मातांचा फोटो ठेवा. त्याचा आदर करा, त्याला हळद-कुंकू वाहा, त्याचं पूजन करा. घरातली माताजी एक व्यक्ती आहेत, देवी आहे आपली, कुलदेवी आहे, कुलदेवता आहे, असं समजूनच आपण तो फोटो ठेवायचा आहे. ना की असा ठेवला आणि नंतर सकाळी एकदा पूजन आणि संध्याकाळी एकदा केलं म्हणजे संपलं आपलं काम. असं काही जणांचं मत असतं. असं नाही करायचं आहे. सकाळी उठल्या-उठल्या आपण आपलं सगळं आवरून मातांचा फोटो व्यवस्थितपणे पुसून घेतला पाहिजे. भक्तिपूर्वक कसंही पुसायचं नाहीये. यामध्ये पण भक्ती महत्त्वाची आहे. बघा, ह्या सर्व गोष्टी भक्तीनं करणं आवश्यक आहे. जो फोटो घेतो तो गुलाब पाण्यानं पुसून, अगदी स्वच्छ कुंकू लावून, अगदी शुचिर्भूत करून, अगदी त्यातून चैतन्य वाहिलं पाहिजे ओसंडून असं. कारण हा सगळा भक्तीचाच प्रताप आहे. जर भक्तच व्यवस्थित नसेल, तर फोटो देखील व्यवस्थित राहू शकत नाही. म्हणून आपण जो भक्त आहे ना, श्री मातांचे भक्त म्हणून आपण घेतो ना, श्री मातांची मुलं म्हणून घेतो ना, तर आपल्या आईचा फोटो आपण व्यवस्थितच ठेवला पाहिजे. कसंही फोटो आपण ठेवायचा नाही, व्यवस्थितच ठेवणं गरजेचं आहे. त्याचा जो आदर करायचा आहे, तो आपण केलाच पाहिजे. त्याचं पूजन केलं पाहिजे आणि त्या फोटोतून ज्या शक्त्या येतायत, त्या शक्त्या आपण धारण करायला शिकलं पाहिजे. नुसता फोटो ठेवून देखील उपयोग होणार नाहीये. जे श्रीमातांच्या फोटोतून व्हायब्रेशन्स येणार आहेत ना, रोज डेली आपण त्या व्हायब्रेशन्स घेतल्या पाहिजेत. कारण सहजयोगाचा असा नियम आहे. आपण स्वतःच आपल्याला नियम करून घ्यायचा आहे, की या फोटोतून व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत आम्हाला. आणि एक वेळ समजा आम्ही पूजन नाही केलं, बाकी सगळं काय राहिलं. परंतु ध्यानधारणा फोटो समोर झालीच पाहिजे. हे महत्वाचं आहे. कारण श्री माताजींनी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. कुंडलिनीची शक्ती जागृत केलेली आहे. ती कशासाठी? ध्यान करण्यासाठी केलेली आहे. आपण इतर गोष्टीसाठी त्याचा वापर करायचाच नाही आहे. यासाठी की आपण श्री मातांच्या समोर बसून ध्यान धारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ध्यान नाही केलं, आपल्या आत्म्याकडे आपण लक्ष नाही दिलं, श्री माताजींनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण वाटचाल नाही केली, तर सहजयोग करून फायदा काय आपला? आपण तर बहकलो मग. आपली भरकटतो आपण त्यामध्ये. असं होता उपयोगाचं नाहीये. म्हणून ही जी गोष्ट आहे ना, श्री माताजींनी जे दिलेलं आहे आपल्याला, ते आपण धारण केलं पाहिजे. मूळ काय आहे सहजयोगाचं? आत्मसाक्षात्कार. आणि आत्मसाक्षात्कार दिल्यानंतर जे चैतन्य आमच्यातून वाहतं, त्या चैतन्याला फार महत्त्व आहे. आणि हे चैतन्य आपण घेता आलं पाहिजे. बघा, बरं सारखं हे चैतन्य बघायचं नाहीये. पण सगळ्या उठ-सूट त्या गोष्टींमध्ये बाबा चैतन्य बघतोय आपण. तसंही करायचं नाही. परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे, हृदय दिलेलं आहे. काही गोष्टी बुद्धीने सोडवायच्या आहेत, काही समस्या हृदयानं सोडवायच्या आहेत आणि त्या दोन्हीतनं नाही सुटल्या तर मग व्हायब्रेशन्स बघायच्या. सतत व्हायब्रेशन्स काय करायचं आहे? ते आपण आपल्या आनंदासाठी घेतोय, बघण्यासाठी थोडंच घेतोय. म्हणून हे बघणं फार महत्वाचं आहे आणि सहजयोगामध्ये आपलं लक्ष आत्म्याकडे असायला पाहिजे. आत्मचिंतन झालं पाहिजे. ध्यानधारणा कशासाठी करतोय आम्ही? आमच्या आत्म्याच्या कल्याणासाठी करतो ना. मग आम्ही आमचं आत्मपरीक्षण करून बघायला पाहिजे. ध्यान करत असताना आम्ही भरकटतोय का? ध्यान करत असताना आमचं चित्त बरोबर आत्म्याकडे आहे का? खरोखरच कुंडलिनी आमची शस्त्राच्या वर येते आणि आल्याबरोबर तिचा आनंद आम्हाला मिळतो का? तृप्ती, समाधान, शांती हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे का? हे आत्मपरीक्षण करून बघणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतंच ध्यान करतो आम्ही. काय उपयोग आहे त्याचा? रोज ध्यान करतो आणि स्वतःच्या प्रगती होते का नाही होते इकडे लक्षच नाहीये. म्हणून आत्मपरीक्षण श्री माताजी काय म्हणतायत, की सतत आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी बघितलं पाहिजे, की मी योग्य दिशेनं आहे का? मी योग्य मार्गामध्ये आहे का? का मी भरकटतोय?
का मला क्रोध येतोय, का मला राग येतोय, का दुसऱ्याविषयी ईर्ष्या वाटते, दुसऱ्याविषयी किंवा माझ्या मनामध्ये अहंकार आहे का? मी हे जी गोष्टी करत आहोत, सहयोग करत आहोत, त्यावेळेला मला अहंकार येतो का? मी इतर लोकांना समजून घेऊ शकतो का? त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? श्री मातांच्या कृपेमध्ये ह्या सर्व गोष्टी घटित होतात का माझ्या बाबतीत? याचं आत्मपरीक्षण प्रत्येक साधकानं करणं गरजेचं आहे. ध्यान करत असताना नुसताच व्हायब्रेशन्स बघायचे नाहीत, तर त्याबरोबर आमच्या आत्म्याकडे लक्ष पाहिजे. आत्म्याचा गुण जो आहे तो आमच्यामध्ये आलाच पाहिजे. जर नाही आला, तर आम्ही कुठेतरी भरकटतोय. म्हणून काही लोकांना उठसूट सवय असते व्हायब्रेशन्स बघायची. हे काय झालं? व्हायब्रेशन्स बघूया. ते काय झालं? व्हायब्रेशन्स बघूया. ही समस्या आली, व्हायब्रेशन्स बघूया. तसं न करता आपण काही गोष्टी बुद्धीनं पण सोडवायच्या आहेत ना. श्री माताजी काय म्हणतायत, की जर आपल्याला खरोखरच गरज असेल, तर व्हायब्रेशन्स पहा. जर त्याची गरज नसेल, जर आता एखादी भौतिक तिथली वस्तू आहे, गोष्ट आहे समजा, तर त्याच्या देखील काय व्हायब्रेशन्स बघायच्या. सहजयोग एवढा निम्न स्तराचा आहे काय? आपण त्याचा विचार केला पाहिजे आहे, की ह्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, जे श्री मातांची आदिशक्तीची शक्ती आहे, की ह्या व्हायब्रेशन्स आपण त्या कशात वाया घालवतोय, हे आपलं चित्त आपण का वाया घालवतोय यातून, की त्या भौतिक गोष्टीमध्ये अडकून आमचं चित्त आम्ही वाया का घालवतो. म्हणजे व्हायब्रेशन्स बघत असताना देखील आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठीच याचा उपयोग करायचा आहे. बघा, कारण सहजयोग असा आहे, आपण काही वेळेला बघतो व्हायब्रेशन्स, काही हरकत नाही, ठीक आहे, मान्य आहे. परंतु श्री माताजी असं म्हणतायत, की ज्या व्हायब्रेशन्स आहेत, त्या व्हायब्रेशन्स आम्ही आमच्या आत्मकल्याणासाठी, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आत्मकल्याणासाठी याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे आपली आत्मिक उन्नती झाली पाहिजे. म्हणजे सहजयोग असा आहे. व्हायब्रेशन्स यासाठी श्रीमाताजी आपल्याला देत आहेत. जाता जाता आपण सर्व गोष्टी पाहत असतो. हे बघायचं, ते बघायचं, ह्याला व्हायब्रेशन येतात का बघायचं आहे. खरोखर हे घेऊया का, त्याला व्हायब्रेशन्स बघतोय आपण. एखादा आजार झाला तेही बघतोय. परंतु हे करत असताना देखील त्यामध्ये आपण किती अडकायचं हे ठरलेलं आहे. म्हणजे सहजयोग रोग बरं करण्यासाठी नाहीये. श्री माताजी पण म्हणतायत ना, की रोग बरं करणं हा आमचा उद्देश आहे काय सहजयोगाचा? नाहीये, पण होतो ना पर्यायाने बरा. जसं आपण सहजयोगाच्या गहनतेमध्ये उतरतो, त्यावेळेला आमचे आजार देखील बरे होतात. सगळे आशीर्वाद आम्हाला मिळतात हो. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, शिवांचा आशीर्वाद मिळतो. जे जो वांछील तो ते लाहो. सगळं मिळतं. परंतु त्यासाठी ध्यान करायला पाहिजे ना. का यामध्येच अडकायचं आहे आम्हाला? ध्यानधारणा केली पाहिजे आणि ध्यानामधून आम्ही आत्म्याला प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे श्री मातांचं जे अवतरण झालेलं होतं किंवा श्री मातांचं जे अवतरण आहे, ते अवतरण कशासाठी होतं, हे आम्ही सहजयोगाने इतरांना दाखवून द्यायला नको. हे काय दाखवतोय आम्ही इतर लोकांना हे समजणं गरजेचं आहे ना. आज लोकांना आम्ही सहजयोग सांगतो. एवढं श्री मातांचं अवतरण झालेलं आहे. परंतु आम्ही त्या लोकांना काय देतो? कुंडलिनीची शक्ती जागृत करतो. त्यांना जाणीव करून देतो आणि पुढे काय? त्यांची चक्र साफ केली पाहिजे, त्यांच्या नाड्या स्वच्छ केल्या पाहिजेत. त्यांना सहजयोगाची गोडी लावणं गरजेचं असतं. हे कुणी लावायचं? हे आपलंच कार्य आहे ना. मग हे कार्य करत असताना आपलं आपल्याकडे देखील लक्ष पाहिजे आणि त्यांच्याकडे देखील लक्ष असणं आवश्यक आहे. ही प्रगती आहे. म्हणजे श्रीमातांचं हे कार्य आहे, की त्याबरोबर आम्ही आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सर्व करत असताना माझं आत्म्याकडे लक्ष आहे हे का? हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स बघायला पाहिजे, की मी योग्य दिशेत आहे का? त्यासाठी व्हायब्रेशन्स आहेत, की मी योग्य मार्गात आहे का? मी आत्म्याच्या स्थितीमध्ये कायम राहू शकतो का? किंवा देवी-देवतांना मी पाहू शकतो का? किंवा त्या व्हायब्रेशन्सनी त्या टिकवून ठेवू शकतो का? हे बघणं, हे आत्मपरीक्षण करणं, हे आपलं कर्तव्य आहे. भौतिक गोष्टीसाठी आपण शक्यतो व्हायब्रेशनचा उपयोग करू नये. म्हणजे ते बघणं, कसं काही आता साधक बघतात, काही हरकत नाही, परंतु बघायला काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु सहजयोग असा आहे, की आपण काही वेळेला ध्यानाच्या गहनतेत जातो, त्यावेळेला असं वाटतं, की नाही बाबा, श्री मातांनी ज्या व्हायब्रेशन्स दिलेले आहेत, ते योग्य मार्गासाठी आपण दाखवूया किंवा योग्य मार्गामध्ये खर्ची घालूया त्याला. असं वाटलं पाहिजे. लोकांच्या कल्याणासाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. लोकांची कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी, त्यांचे आजार बरे व्हावेत, त्यांचं कुठेतरी कल्याण व्हावं, आत्म्यासाठी
त्यांच्या आत्म्याच्या सुखासाठी, त्यांच्या आत्म्याच्या समाधानासाठी आपण या व्हायब्रेशनचा उपयोग केला पाहिजे. ना की निम्न गोष्टीसाठी आपण ते बघावं आणि त्यामधून आपली जी पात्रता आहे, ती पात्रता आपण खालच्या दिशेने घेऊन जातो. कारण सहज योग अगदी उच्च प्रतीचा आहे. इतर योगासारखा सहज योग नाही, हे आपल्या आता लक्षात आलं असेल. म्हणून माताजींनी ज्या व्हायब्रेशन्स दिलेत, त्याची काही किंमत नाहीये, अनमोल आहे ते. आणि ह्या अनमोल गोष्टीचं जतन करून ठेवणं आणि ते इतर साधकापर्यंत पोहोचवणं, हे आपल्या सहजयोगांचं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण व्हायब्रेशन्स मातांच्याकडून घेतो आणि त्या व्हायब्रेशन्स घेऊन आपण ती इतर साधकांच्यासाठी खर्ची करणं अत्यंत आवश्यक असतं. ह्या गोष्टी आपण पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजे, की व्हायब्रेशन्स कधी घ्यायच्या आणि कधी द्यायच्या आणि कशा पाहायच्या, कुठल्या वेळेला पाहायच्या आणि कुणाच्या पाहायच्या, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी गणेश तत्व आपलं सदैव जागृत पाहिजे. सद विवेक बुद्धी आम्ही श्री गणेशांच्याकडून मागतो. कशासाठी? कारण आम्हाला हे कळलं पाहिजे कुठल्या क्षणाला काय केलं पाहिजे. कारण हे दैवी कार्य आहे. हे आपल्या घरातलं कार्य नाही आहे. हे श्री मातांचं कार्य आहे. हे कार्य करत असताना आमच्यातील गणेश तत्व जर जागृत नसेल, तर आम्ही योग्य दिशेनं कार्य करू शकत नाही. कारण श्री गणेशच आम्हाला मार्ग दाखवतील आणि त्या मार्गाप्रमाणेच आम्हाला जावं लागेल, तर सहयोगाचं कार्य सफल होईल. नाहीतर आम्ही कुठेतरी भरकटून जाऊ. असं होता उपयोगाचं नाही. म्हणून सहजयोगामध्ये पहिली गोष्ट आहे, की आमच्यातील गणेश जागृत झाले पाहिजेत आणि गणेश जागृत झाले, की मग आपल्याला सर्व गोष्टी ते समजावून सांगतात. म्हणजे कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. म्हणूनच ही गोष्ट आपल्या लक्षात येते, की व्हायब्रेशन्स बघताना देखील कुठल्या गोष्टीच्या पाहाव्यात, कुठल्या गोष्टीच्या पाहू नयेत, हे गणेश तत्व जागृत झाल्यावरती कळतं. तोपर्यंत आम्हाला व्हायब्रेशनची किंमत समजणार नाही. आम्ही ज्या त्या गोष्टीच्या व्हायब्रेशन्स बघतो. करतो. आपला एक स्वभाव आहे, नाही श्रीमातांनी दिलेला आहे, बघूया. ही एक भक्तीचा प्रकारच आहे, की बघावं श्रीमातांची इच्छा. परंतु व्हायब्रेशनचं भौतिकतेतल्या न बघता आपण स्पिरिच्युअल लेव्हल जी खरोखरच आपण आत्मिक उन्नतीसाठीच वापराव्यात, हे आपल्याला गणेश तत्वाकडूनच येतं विचार. तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये हा विचार येत नाही. म्हणून गणेश तत्व जागृत झालं ना, तर काय करायचं आणि काय करू नये हे आपल्याला समजेल. आपल्याला दुसऱ्याला विचारायची देखील आवश्यकता राहणार नाही. म्हणून गणेश तत्व जर जागृत करून घेतला, तर सर्व समस्यांचं आपलं निराकरण होऊ शकतं. म्हणजे त्या दृष्टीनं आपण आपली पावलं उचलली पाहिजेत. श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष आपण हाताच्या बोटांच्या वरती ठेवतोय, व्हायब्रेशन्स वरती. व्हायब्रेशन्स देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. श्रीमातांच्याकडून येणाऱ्या व्हायब्रेशन्स आपण दोन्ही हाताच्या बोटातून ज्या नसा आहेत, त्या नसामधून आतमध्ये खेचून घेतोय. बघा, खेचलेल्या व्हायब्रेशन्स पूर्णपणे आतमध्ये जाऊन, नसामध्ये जाऊन, मनगटापासून, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत. म्हणजे नसामधून जायला पाहिजे. नसा स्वच्छ करायच्यात आपल्याला. म्हणजे या नसामधून चैतन्य वाहिलं पाहिजे. मातांचं असं म्हणणं आहे, की व्हायब्रेशन्स वाहिल्या पाहिजेत ना आतमध्ये. हातावरती जाणवतात, मान्य आहे. परंतु बाकीची जी प्रगती करायची आहे, ती नसा स्वच्छ झाल्यानंतर होणार आहे. तोपर्यंत नाही होणार आहे. मग नसा स्वच्छ होण्यासाठी आम्हाला आमचं चित्त स्वच्छ पाहिजे. आम्ही मीठ पाण्यात बसलं पाहिजे. ज्या क्रिया आम्हाला करायला लागणार आहेत, सहजयोगामध्ये श्री मातांनी सांगितलेलं आहे, मीठ पाणी अनिवार्य आहे, केलंच पाहिजे, कंपल्सरी. त्यामध्ये चुकून चालत नाही. नाही चुकून आज राहिलं, चुकून आज खूप काम होतं, चालत नाही सहजयोगामध्ये. चुकून एक वेळ आपण जेवलो नाही तर चालतं का? जरी घरात नाही जेवलो तरी बाहेर आम्ही खातोच ना, ते तेवढं आपण लक्षात ठेवतो. म्हणजे शरीराच्या सुखासाठी आम्ही त्याला फार महत्त्व देतो. परंतु आत्म्याच्या सुखासाठी, की सहजयोगासाठी, की आम्ही एक नवीन मार्ग स्वीकारलेला आहे. तर तो मार्ग स्वीकारत असताना त्याचे काही नियम आहेत. ते नियम आम्ही पाळले पाहिजेत. मीठ पाण्याचा उपचार रोज केला पाहिजे. डावी बाजू पकडत असेल, कॅन्डल ट्रीटमेंट आम्ही केली पाहिजे. हात ठेवून व्हायब्रेशन्स दिल्या पाहिजेत आणि स्वतःच्याही व्हायब्रेशन्स आपण ठीक ठेवल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्याच्या देखील व्हायब्रेशन्स ठीक ठेवू शकतो. हे अत्यंत महत्वाचं आहे.
कारण व्हायब्रेशन्स जर आले आपल्याला, तरच आपल्याला ज्ञान येणार आहे. जर व्हायब्रेशन्स येत नसतील, तर ज्ञान कसं येणार आहे आम्हाला? हे समजत नाहीये. म्हणून आपल्या नसा आम्ही कायम स्वच्छ ठेवल्या पाहिजेत आणि लक्ष कायम व्हायब्रेशन्सवरती पाहिजेत. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतंय, ते आम्ही खेचून घेतोय. या 10 बोटाच्या आतमध्ये आपण चैतन्य खेचून घेतोय. आणि खेचलेलं जे चैतन्य आहे, आतमधून मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय. कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घेतोय. बघा, व्हायब्रेशन्स खेचून घेण्याचा हा प्रकार आहे. एकसारख्या. म्हणजे चैतन्य आपल्यामध्ये प्रवाहित झालं पाहिजे. नुसता येतंय चैतन्य, जातंय चैतन्य असं नाही म्हणून उपयोग. प्रवाहित होणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या आतमध्ये, नसामध्ये. म्हणजे नसा स्वच्छ होतील. म्हणजे आपण मीठ पाण्यात बसलोय, नसा स्वच्छ केल्या आणि परत लक्ष आपलं दुसरीकडे गेलं, तर त्या मीठ पाणी करण्याचा काहीही उपयोग नाही आपल्याला. याचं कारण असं आहे, की मीठ पाणी केल्यानंतर आपल्या नसा स्वच्छ होतात आणि नसा स्वच्छ झाल्यानंतर थोडा वेळ का होईना आपण 5-10 मिनिटं श्री मातांच्या समोर बसून व्हायब्रेशन्स बघायच्या, घ्यायच्या आहेत आणि सहस्त्रारमध्ये लक्ष ठेवून एक 10 मिनिटं ध्यान करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे, की ज्या नसामधून मोकळ्या झालेल्या आहेत, त्या मोकळ्या झालेल्या नसामध्ये आम्ही चैतन्य भरलं पाहिजे. जर चैतन्य नाही भरलं आणि तसंच जर आपण विचार केला, प्रपंचामध्ये अडकलो, बाहेर गेलो, तर आपल्याला नकारात्मकता नसामध्ये येऊन बसते. म्हणजे हा फरक आहे, की आम्ही मीठ पाणी, काही जणांचं असं पण आहे, मीठ पाणी तर आम्ही रोज करतो, पण तरी देखील आम्हाला त्रास काय? याचं कारण हे आहे, की आम्ही मीठ पाणी तरी करतोच, परंतु या स्वच्छ झालेल्या नसामध्ये आम्ही चैतन्य भरत नाही आणि त्यामुळे चैतन्य भरलं नसल्यामुळे निगेटिव्हिटी त्या नसामध्ये येऊन बसते आणि त्याचा त्रास व्हायला चालू होतो. म्हणून मीठ पाणी झालं, की एक 10 मिनिटं आपण शांतपणे श्री मातांच्या समोर बसावं, व्हायब्रेशन्स घ्याव्यात खेचून आणि लक्ष सहस्त्रारमध्ये ठेवून बसलात, तर या नसामध्ये चैतन्य प्रवाहित होतं. म्हणून मीठ पाणी झाल्या-झाल्या लगेच बाहेर पडायचं नाही. थोडा वेळ बसायचं श्री मातांच्या जवळ आणि या नसामधून चैतन्य भरून घ्यायचं. मगच आपल्याला मीठ पाणी केल्याचा फायदा होणार आहे, अन्यथा होणार नाही. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आहे. म्हणजे ट्रीटमेंट बरोबर ध्यानधारणा, आत्म्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा आहे. उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती चढवायची आहे. लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं आहे. बघा, हाताबरोबर कुंडलिनी वर येते. पाठीच्या मणक्यातून पण जाणवतं. लक्ष दिलं तर कळतं. लक्ष नाही दिलं तर समजत नाही. आजपर्यंत असंच केलंय. लक्षच दिलं नाही. कळणार कसं? एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनीवर चढवतोय. बघा, लक्ष कुंडलिनीवरती आहे. इकडं-तिकडं कशाला पाहिजे? कुंडलिनीवरती. स्वतःकडे लक्ष असायला पाहिजे, मग प्रगती होते. हळू-हळू, हळू आपण गाठ मारतोय. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला कुंडलिनीवर चढवतोय. लक्ष कुंडलिनीवरती पाहिजे. हाताबरोबर कुंडलिनी वर येते का? हे महत्वाचं आहे. हातामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. लक्ष कुंडलिनीवरती आहे. 3 गाठी मारतोय. शिस्तीत 2 आणि 3. त्यानंतर कवच घेतोय आपण. कवच फार महत्वाचं आहे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बरोबर? लक्ष आता कवचाकडे ठेवायचं आहे आपल्या. हात आपलं कार्य करतं, पण आपलं लक्ष आपल्या वलयाकडे पाहिजे. हे वलय आहे. काही जण म्हणतात, आम्हाला शस्त्राच्या वरचं ध्यान सांगा. कळतं ते चक्र आहेत. ती स्थिती आहे. शस्त्राच्या वरची जी चक्र आहेत ना, ती एक प्रकारच्या स्थिती आहेत आपल्या. आता हे वलय आहे. वलय आहे की नाही शस्त्राच्या वर, परंतु मातांनी दिलेलंच आहे अगोदर, की आपल्या भोवतानी जे ऑरा आहे तोच वलय आहे. त्यालाच वलय म्हणतात. आणि या वलयाकडे लक्ष कधी जातं माहिती आहे? ज्यावेळेला आपण शस्त्राच्या वर जातो, आकाश तत्वामध्ये जातो, त्यावेळेला आपलं चित्त वलयाकडे वळतं. म्हणजे वलय या स्थितीला आम्ही येतो. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती त्याच्यावरची आहे. त्याच्या वरचं ध्यान केल्यानंतर, त्या आकाश तत्वाच्या वर जाऊन ध्यान केलं, की त्याच्यावरची स्टेप आपल्याला येते. मग ते पण कळायला पाहिजे. त्यासाठी ध्यान धारणा करणं
आवश्यक असतं. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि जे कवच आपण घेतले त्या कवचावरती थोडंसं लक्ष द्यायचं. म्हणजे जे बंधन आम्ही घेतलेलं आहे स्वतःला, ते बंधन आपल्याला लागू झाले की नाही बघायला नको का? का पडले की नाही, आपण बंधनामध्ये आहो की नाही, ते पाहायचं आहे. बघा पूर्ण म्हणजे व्हायब्रेशन्स हातावरती पण जाणवतील. आपल्या भोवतानी जे वलय आहे ना, ते वलय पण जाणवतं आपल्याला. म्हणजे त्यामुळे व्हायब्रेशनच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होते. आपल्या फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला, क्वालिटी. या क्वालिटीमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. व्हायब्रेशन्स तर येतातच आहेत. अनेक प्रकारच्या व्हायब्रेशन्स असतात. मग त्यामध्ये आपण न अडकता आपल्याकडे लक्ष देऊया आपण. आपल्या वलयाकडे लक्ष देऊया, आपल्या आत्म्याकडे लक्ष देऊया. व्हायब्रेशन्स तर येताच आहेत. परंतु जसं आपण आत्म्याकडे अधिक लक्ष देऊ, तशा व्हायब्रेशनची पण गहनता आपल्यामध्ये येते. ते कळणं आवश्यक आहे. म्हणून लक्ष आपलं आत्म्याकडे असणं आवश्यक आहे. हे कळलं पाहिजे आपल्या सर्वांना. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. लक्ष हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे बघा. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आता हे नुसता म्हणून चालणार आहे का? आम्ही कितीतरी वर्ष असं म्हणतो, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. असं म्हणून आत्मा होतं का? त्यासाठी धारणा काय केली पाहिजे? हे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीरामध्ये मी एक सूक्ष्म शरीर आहे चैतन्याचं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नसामध्ये जे चैतन्य पसरलेलं आहे, ते एकत्र गोळा करून आम्ही हृदयामध्ये आणतो. म्हणजे त्याचीच या देहाचीच एक छोटी प्रतिकृती हृदयामध्ये करतो आम्ही चैतन्याची. आणि ते चैतन्य रूपी प्रतिकृती म्हणजे मी आहे, मी आत्मा आहे. तो शुद्ध आत्मा म्हणजे मी आहे. ही धारणा आम्ही केल्याशिवाय आम्ही आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही ना, तोपर्यंत आम्हाला आत्मसाक्षात्कार झालाय असं काही म्हणता येत नाही. ही चुणूक झाली. श्री माताने आपल्याला दया केली आमच्यावरती. आम्ही किती शूद्र होतो तरी देखील श्री माताने आम्हाला दया करून कुंडलिनी जागृती केली. पण त्यानंतरचा जो प्रवास आहे, तो प्रवास आम्हाला एकट्यालाच करायचा आहे. आणि एकट्याला करत करत सामूहिकतेमध्ये आम्ही ते ध्यान धारणा करायची आहे. किती महत्वाचं आहे ते. आणि हे करत असताना आम्ही आमचं लक्ष आत्म्याकडं असणं आवश्यक आहे. म्हणून इथं हात ठेवून आपण म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. म्हणून म्हणायचं हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. सगळं नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. राहतो तो फक्त शुद्ध आत्मा. तो मी आहे. तो मी शिव आहे. त्या परमात्म्याचा अंश तो मी आहे, आत्मा आहे. या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. नुसता आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. त्याला धारणा म्हणायची. ही धारणा आम्ही करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा आहे. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवूया. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिभावानं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आवाहन करतोय ना देवीला. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलूया, 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे की टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का. हे महत्वाचं आहे सगळ्यात. सर्वांनी एकाच पातळीवरती यावं यासाठी आपण हे सर्व करतोय रोज. तसंच आपल्याला ध्यान करता येतं. बरेच साधक
असं न करताही सहस्त्रारचे वर जातात. काही हरकत नाही, बरोबर आहे. परंतु सर्वांना घेऊन आपण वर जायचं आहे. त्यासाठी आपण ह्या कृती करतोय रोज. आणि मगच सर्वांनी एकत्र येऊन सहस्त्रारच्या वर जायचं आहे. हात खाली घेऊया, चित्तानं बघूया. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? पाहायचं. आता आपण पार झालो. पार झालो. म्हणजे सहस्त्रारच्या वर आलो म्हणजे पार झालो. सहजमध्ये आपली कुंडलिनी सहस्त्रारवर आली. काही प्रयास करावा लागला नाही. कुठलाही विचार नाही. कुठली अटॅचमेंट नाही. काही नाही. सगळ्याचा त्याग. शरीर देखील माझं आहे असं आम्ही म्हणत नाही. हे शरीर माझं नाही. मी आत्मा आहे. शरीर नष्ट होणार आहे. याचं ज्ञान आम्हाला झालेलं आहे म्हणून तर आम्ही आत्मयोगी आहोत. शिवयोगी आहोत. आम्हाला कळलंय आणि तेच आम्ही उद्या जगाला ओरडून सांगणार आहे की तुम्ही आत्मा आहात. तुम्ही हे शरीर नाही आहात. शरीर नष्ट होणार आहे. आत्मा नष्ट होणार नाही आहे. या सर्व गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणूनच लक्ष आपलं आत्म्याकडे असायला पाहिजे. पूर्ण लक्ष सहस्त्रारच्या वर आहे आपलं. बघा. थोडस लक्ष देऊया वर. जाणवते ती स्थिती येते ना आपल्याला. किती महत्वाचं आहे. आता काय करायचं? थोडस खाली येऊया, ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. बघा. आता आपल्या वलयाकडे थोडं लक्ष देऊया. वलयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही जण म्हणतात की सहस्त्रारच्या वरचं ध्यान. सहस्त्रारच्या वर जी चक्र आहेत ना, अर्धबिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा, ही चक्र आहेत. श्री माताजींनी, काही जणांचं असं म्हणणं आहे की श्री माताजींनी यावरती जास्त सांगितलेलं नाही आहे. मग आपण कसं करायचं? ही एक समस्या आहे आपल्यासमोर. फार मोठी समस्या आहे. त्यावेळेला कदाचित सहजयोगी तयार झाले नसतील. शस्त्रारच्या वर जाण्यासाठी तयार झाले नसतील. तेवढी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी नसेल कदाचित. कारण असं आहे की श्री माताजींनी शरीराकडे बघायला शिकवलं. शरीरातल्या चक्रावरती बघायला शिकवलं. परंतु जसं आपण फक्त एकच वाक्य श्री माताजीने वापरलं की आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरणं आवश्यक आहे. याचं कारण काय? जोपर्यंत आम्ही ध्यानाच्या गहनतेत उतरणार नाही तोपर्यंत आम्हाला सहस्त्रारच्या वरची चक्र समजणार नाहीत. म्हणजे हे कसं आहे? हे आपल्या तपश्चर्येवरती अवलंबून आहे. आपण जर ध्यानाच्या गहनतेत गेलो, आत्म्याच्या अधिक जवळ गेलो, तर सहस्त्रारच्या वरची जी चक्र आहेत ना, ती चक्र आपल्याला हळू-हळू समजायला लागतात. मग श्री माताजी जे ज्ञान देणार आहेत, ते तुम्हाला इतर तत्वातून देणार आहे. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं ना, तसं इतर तत्वातून हे ज्ञान येणार आहे आणि त्या ज्ञानाद्वारे आम्हाला समजणार आहे, अरे खरोखरच ही चक्र इथं आहे, ही चक्र इथं आहे. कारण ही जी चक्र आहेत, ही एक प्रकारच्या स्थित्या आहेत आपल्या. कारण अर्धबिंदू बघा, अर्धबिंदू जिथं आहे, तिथं आज्ञाचक्र आहे. बिंदू म्हणजे काय? पूर्ण बिंदू. म्हणजे तिथं सहस्त्रार आहे. वलय कुठं आहे? आपल्या देहाच्या भोवतानी वलय आहे. म्हणजे ती एक स्थिती आहे. आणि प्रदक्षिणा म्हणजे काय? तर हे वलय आपण कसं स्थिर ठेवायचं? त्यासाठी जे आपण प्रदक्षिणा घालतो ना, इकडं-इकडं जातो, बघतो, की कुठं हे वलय अगदी व्यवस्थित आहे की नाही, चैतन्यमय आहे की नाही, हे जे बघतो ना, त्याला प्रदक्षिणा म्हणायचं. म्हणजे सतत त्या ठिकाणी धारणा करतो, ते आमचं प्रदक्षिणा आहे. ती प्रदक्षिणा. म्हणजे ही जी चक्र आहेत, ही चक्र म्हणजे वरची जी चक्र आहेत, त्या स्थित्या आहेत आपल्या. म्हणजे ओम आपल्याला माहिती आहे, ओम. ओम म्हणजे कसा आहे तो? आपण नुसतं ओम बघतो. 3 आकडा आहे पहिला. त्यानंतर त्याच्या आतमध्ये रफार आहे असा गोल. त्यानंतर अर्ध मात्रा अशी अर्धचंद्र असं हे करतात त्याला आणि त्यानंतर टिंब आहे म्हणजे ओम तयार झाला. बरोबर आहे? तसंच आपल्या देहाचं आहे. 3.5 हाताचा देह आहे. 3 म्हणजे काय? 3.5 हाताचा देह. अर्ध पुढे आहे. त्यानंतर अर्धबिंदू म्हणजे काय? आज्ञाचक्र.
अर्धबिंदू आहे. आणि बिंदू म्हणजे काय? सहस्त्रार चक्र आहे. सहस्त्रार चक्र आणि वलय म्हणजे काय? ज्या देहातून किंवा या देहामध्ये जी चक्र आहेत आपले, जे देवी देवता आहेत, या देवी देवता जागृत झाल्यानंतर जे चैतन्य उत्सर्जित करतायत, त्या चैतन्यातून आपल्या शरीराच्या भोवतानी वलय तयार होतं. त्याला तेजोवलय म्हणतात. तेजोवलय. आणि हे वलय जे आहे ना, हे वलय 7 प्रकारचे वलय म्हणजे 7 चक्राचे आहेत. तसे आपल्या शरीरामध्ये 114 चक्र आहेत. हे आपल्याला माहिती नसेल, कदाचित अभ्यास नसेल. परंतु त्यातली प्रमुख चक्र जी आहेत ना, ती 108 आहेत. आणि त्यातली आणि प्रमुख चक्र जी आहेत, ती 7 आहेत. म्हणजे हा गणितातला थोडासा अभ्यास आहे. ती चक्र कुठे आहेत, काय आहेत, ते आपल्या शरीरामध्ये आपण अभ्यास केल्यानंतर कळून येईल. परंतु या सर्व शक्ती केंद्रांच्या मध्ये ज्या देवी देवता बसवलेल्या आहेत, त्या देवी देवतांच्यातून जे चैतन्य उत्सर्जित होतं, त्या चैतन्यातून आपल्या शरीराच्या भोवतानी वलय तयार होत असतं. त्याला ऑरा म्हणतात. असे ऑरा अनेक प्रकारच्या ऑरा आपल्या देहाच्या भोवतानी आहेत. एक वर, एक वर, एक वर असं अनेक वलय आहेत. आणि त्याला विशिष्ट प्रकारचे शेड्स आहेत, रंग आहेत, कलर आहेत. म्हणजे काळ्यापासून व्हाईटपर्यंत असे अनेक प्रकारचे मध्ये वलय आहेत. शेड्स आहेत त्याला कलरचे. आणि या शेड्समध्ये जे एवढे कलर आहेत, ते याचा अर्थ असा आहे, की एवढी चक्र आणि एवढ्या देवता आमच्या आतमध्ये आहेत. आणि ते चैतन्य उत्सर्जित करत असतात आणि त्यातून हे वलय आपलं तयार होत असतं. मग एखादं चक्र जरी आमचं खराब झालं असेल, तर ते वलय आमचं खराब झालंय म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे हे जे वलय आम्ही जे बंधन घेतो, कवच घेतो ना, हे देवी कवच. जसं देवीला म्हटलं ना, देवी कुठं-कुठं आहे आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे. ती आपलं कुठल्या-कुठल्या अवयवाचं रक्षण करते, हे आपल्याला माहिती आहे. देवी कवचामध्ये आहे सगळं ते. तसंच ही चक्र जी आहेत ना, ती संपूर्ण देहामध्ये आहेत आणि त्यामध्ये त्या देवी देवता विराजमान आहेत. म्हणून आपल्या भोवती जे वलय आहे ना, त्या वलयाकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे आणि हे वलय भेदून कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलाही व्हायरस येता उपयोगाचा नाही. यासाठी आपल्या नसा आम्ही स्वच्छ ठेवतो. त्यासाठी साधा उपाय आहे मीठ पाण्याचा उपचार. श्री माताजीने किती सोपं केलेलं आहे. इतर साधक जे आहेत ना, जंगलामध्ये जाऊन, हिमालयात जाऊन तपश्चर्या करून हे मिळवायचे. पण आपलं नशीब असं आहे, की श्री माताजींनी घर बसल्या आम्हाला सुयोग दिलेला आहे. त्याचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. हे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही ध्यान केलं पाहिजे आहे. आमच्या आत्म्याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे. आणि त्यामध्ये स्वतःचं पण कल्याण आणि दुसऱ्याचं पण कल्याण होतं. फार महत्त्वाचं आहे हे. आता आपलं लक्ष शस्त्रामध्ये आहे. तर काय करायचंय आपण आपल्या वलयाकडे थोडं लक्ष देऊया. बघा, थोडंसं देऊया. जे शरीर आहे ते शरीराच्या भोवतानी म्हणजे जो आकार आहे आपल्या शरीराचा, त्या आकाराप्रमाणे हे वलय आहे आपल्या. म्हणून त्या आकाराप्रमाणे लक्ष द्यायचं. 1 इंच बाहेर, शरीर सोडून 1 इंच बाहेर आकाराचं वलय घ्यायचं आपण. बघायचं, लक्ष द्यायचं तिकडे. म्हणजे चैतन्याचंच वलय आहे ते. म्हणून आपल्या शरीराच्या भोवतानी आपल्याच आकाराचं वलय आपल्याला चैतन्याचं जाणवेल. तिकडे लक्ष द्यायचं. अगदी सूक्ष्मामध्ये. बघा हे वलय. एक वलय झालं हे. मग ते तर पॉवरफुल आहे की नाही? बघा म्हणजे आपण किती दुर्बल आहे, की आपल्याला हे वलय भेदून व्हायरस आत घुसतायत, निगेटिव्हिटी आत घुसते, चक्र पकडतायत. म्हणजे वलय आमचं काही व्यवस्थित नसतं काही वेळेला. म्हणून इकडे लक्ष देणं गरजेचं असतं. वलय किती महत्वाचं आहे. ऑरा, ज्याला ऑरा म्हणतो, आपला ऑरा स्वच्छ पाहिजे. आता हा जो ऑरा आहे, त्या ऑराच्या 1 इंच बाहेर पुन्हा एक वलय तयार करायचं. बघा, येतंय का बघायचं? प्रयत्न करून बघूया. हा अभ्यास आहे आपल्या योगातला. म्हणजे देह सोडून 1 इंच बाहेर एक वलय आणि त्या वलयाच्या पुढे आणखी एक वलय 1 इंच सोडून. अशी 2 वलय घ्यायची. म्हणजे आपली कुठली चक्र स्ट्राँग आहेत त्याचंच वलय तयार होत असतं आपल्या भोवताली. बघा हे वलय पूर्ण स्वच्छ, शुद्ध आपलं हृदय स्वच्छ झालं ना, की खरोखर वलय देखील आपलं स्वच्छ होतं. आपल्या हृदयातच जर घाण असेल,
तर कसं वलय आपलं स्वच्छ राहील? आपला चेहराच सांगतो ना मग. एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघितल्यानंतरच कळतं त्या व्यक्तीमध्ये काय दोष आहे आणि काय नाही ते. बघायची देखील गरज नाही व्हायब्रेशन्स. म्हणजे आपण कसं आहोत हे कळतं. दुसरे कसे आहेत ते कळायला चालू होतं. फार वेळ लागत नाही त्याला. व्हायब्रेशन्स बघावेच लागत नाहीत. नुसतं असं बघितलं तरी समजतं. हे किती सूक्ष्मातलं श्रीमाताजीने दिलेलं असतं आपल्याला आणि हे सर्वांना देतात श्रीमाताजी. असं नाही आहे. फक्त आपलं चित्त जाणं महत्वाचं आहे. वलयाकडे लक्ष आहे आपलं. बघा ह्या 2 वलयावरती आपण लक्ष दिलेलं आहे आणि आपल्या भोवतानी आहे ते आपल्या शरीराच्या आकाराचं जाणवते का बघायचं फक्त. पहिलं वलय जे आहे ते व्हाईट कलरचं, दुसरं वलय आहे ते रेड कलरचं. असंच का? कारण तसं येतंयच ना ते. सिक्वेन्स आहे तो. सप्तरंग आपण बघितलंय, सप्तरंग 7 चक्राचे 7 वलय आपल्या भोवतानी आहेत ते आणि तसेच असे 108 आहेत. मग त्याकडे कधी लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणून हे महत्वाचं आहे फार. म्हणून तपश्चर्या करायची ती यासाठी की ते कळावं आम्हाला, यासाठी आहे. म्हणजे अजून आम्ही गणपतीतला ग देखील माहिती नाही आम्हाला सहयोगातला. आम्ही ध्यान करतो. अभिमान आहे आम्हाला, ध्यान करतोय आम्ही. आणि मग आपली ही स्थिती अशी आहे. म्हणून हा अभ्यास करणं गरजेचं आहे. सहयोग असा तसा नाहीये, तावून सुलाखून बाहेर काढलेला आहे श्री माताईने आणि तो आपल्याला दिलेला आहे, सोपा करून दिलेला आहे. नाहीतर याला आयुष्याच्या आयुष्य, जन्मच्या जन्म वाया घालवावे लागतात. तेव्हा कुठे मग कळतं ते. हं, ठीक आहे. आता लक्ष शस्त्रार आणि त्याच्या थोडंसं वर जाऊया आता पुन्हा. बघा थोडंसं वर, वर, वर जाऊया. आकाश तत्वामध्ये जाऊया. जेवढ्या उच्च स्थितीला जाऊन आपण तेवढं वलय आपलं वाढणार असतं. आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेवढ्या उच्च स्थितीला आपण शस्त्रारच्या वर जाऊ तेवढं आमचं वलय वाढत असलेलं आपल्याला दिसेल. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून आम्ही उच्च स्थितीला जातो, जास्तीत जास्त वरती जातो, चित्त नेतो आमचं वलय वाढण्यासाठी. म्हणजे वलय वाढलं की आमच्या व्हायब्रेशन्स पसरायला सुरुवात होतात. पसरतात व्हायब्रेशन्स. पसरू शकतो आकाश तत्वाद्वारे. म्हणून चित्त आकाश तत्वामध्ये आम्ही देतो. बघा हा फरक आहे ना, हे लक्षात आलं पाहिजे आमच्या, की का देतो आम्ही लक्षवर? हे कळलं पाहिजे ना. लक्ष शस्त्राच्या वर थोडं ठेवूया. आता श्री माताचं एक फार महत्वाचं लेक्चर आहे. फार महत्वाचं आहे. अगदी सूक्ष्मातमध्ये शस्त्राच्या वर जाऊन आपण ऐकायचं आहे ते. आणि ते आपल्या आतमध्ये उतरवायचा प्रयत्न करायचा, ऐकून सोडायचं नाहीये ते. महत्वाचं लेक्चर आहे. म्हणजे फार महत्वाच्या गोष्टी श्री माताजींनी सांगितलेल्या आहेत. ते आपण अगदी लक्षपूर्वक ऐकायचं. लक्ष शस्त्राच्या वर ठेवून ऐकायचं आहे. म्हणजे ते कळतं श्री माताजी काय म्हणतायत ते. देवी के अनेक स्वरूप हमारे शास्त्र में वर्णित हैं और वो सब बिल्कुल सही है, इसमें कोई भी किया नहीं है, गलती नहीं, पर उसकी गहनता समझने के लिए सहज में उतरना पड़ेगा, तो वाइब्रेशंस पे आप पता लगेगा। अब उसमें डिस्क्रिमिनेशन आप देखेंगे कि हर एक शक्ति के अलग वाइब्रेशंस है, और बड़ी ये सूक्ष्म बात, इसके लिए जितनी आपकी प्रगति होगी उतने आप समझ पाए। इसका मतलब नहीं कि अब आप उसी में लगे रहिए, मतलब ये है कि आप सिर्फ ध्यान धारणा से अपनी अगर शक्ति बढ़ाएं और अपने को उस स्तर पे उतार लें, तो आप खुद ही समझ जाएंगे कि इंसान को देखते ही आप समझ जाएंगे कि ये कैसा एकदम वो ज्ञान एकदम आ जाए, क्योंकि हम ज्ञान मार्गी हैं और हमारे नसों में ज्ञान आ गया है, तो ये सब पता हो जाए। पर उसके लिए ध्यान करना बहुत जरूरी, और कोई इसका मार्ग नहीं है कि आप बड़े पूजन करिए, भजन करिए,
और ये करिए वगैरह कुछ ध्यान करना चाहिए। और उसके साथ ही साथ इंट्रोस्पेक्शन, मैं क्यों कर रहा हूँ ऐसा, मुझे ऐसे क्यों करना है, अपने ऊपर ध्यान होना चाहिए। और दूसरे को करने की यो क्यों करा, क्योंकि उसका कोई फायदा नहीं होने वाला। आप ही को अपने को ठीक करा और दूसरे को आप ठीक कर सकते। तो अपने ऊपर ध्यान रखें कि मैं ऐसे क्या कर रहा हूँ, मैं ऐसे क्यों सोच रहा हूँ, मेरे दिमाग में ऐसी बातें क्यों आती है। अपनी तरफ ध्यान और दूसरे की तरफ प्रेम दृष्टि, प्रेम की दृष्टि कि मैं तो प्रेम में बैठा हूँ और अंदर मेरे क्या प्रेम हो रहा है सबके लिए, मैं सबके और प्रेम दृष्टि से देखता हूँ, मैं सबको माफ कर देता हूँ। इस तरह से दो चीज है, एक तो ध्यान और एक आत्म अवलोकन जिसे कहते हैं। तो ये दोनों चीजों से मनुष्य की प्रगति होती है। माने एक तो ध्यान, वो तो बात से कि ध्यान से आप अपने अंदर और चैतन्य अंदर लेकर के और बढ़, और अपने अवलोकन से, अपने के इंट्रोस्पेक्शन से भी आप अपने अंदर के जो बीच में ऑब्स्टिकल्स हैं उनको निकाल। जैसे एक नदी का प्रवाह बह रहा है, अब उसके अंदर बहुत से पत्थर है, कुछ है, तो प्रवाह ठीक से बह नहीं सकता। अगर वो पत्थर क्या है आप देखते और निकाल लें तो कुंडलिनी का प्रवाह बिल्कुल बहुत जोरों में बह सकता। और भाई उसके बाद यही बात है कि आप स्वयं ही इसको महसूस करेंगे, इसकी प्रचीति होगी कि आप एकदम स्वच्छ हो, अब कुछ रहा नहीं, आप एकदम स्वच्छ हो। वो चीज अंदर से आनी चाहिए। उसमें एक तरह से मैं कहती हूँ ध्यान तो आप लोग करते हैं, ये मुझे मालूम, लेकिन इंट्रोस्पेक्शन अपने बारे में सोचना चाहिए। उसमें क्रिटिसाइज करने की जरूरत है अपने, लेकिन उसको साक्षी भाव से देखना। और दूसरे ये कि कहाँ तक मैं प्रेम करता हूँ, कहाँ तक मैं शुद्ध हूँ, कहाँ तक मैं अहंकार से बचा हूँ। ये अगर आप देखने लग जाए तो धीरे धीरे भाग जाए। जैसे अगर कोई दुष्ट आदमी, समझ लीजिए वो आपके घर में आया, आपकी उसके ऊपर नजर पड़ी, भाग जाएगा कि उसी प्रकार ये जो बैठे हैं घुसपैठ करने वाले, ये सब भाग जाएंगे अगर आप इंट्रोस्पेक्शन कर। पर अगर अपने अहंकार में मैं तो ठीक, मैं तो बिल्कुल ठीक हूँ, ऐसे चले, तो यही सफाई करने की जरूरत, यही निर्मलता, यही स्वच्छता अंदर आने की जरूरत है। और कुंडलिनी तो अपना कार्य कर ही नहीं, वही आपको छुड़ाएगी। नोट, तो कोई कह नहीं सकता कि हम छुड़ाएंगे, लेकिन आपकी दृष्टि पड़ते ही वो चीज खत्म, दृष्टि पड़ते ही आपकी वो जो बातें हैं। अब किसी को है थोड़ी थोड़ी लोलुपता होती है, जैसे कि सत्ता की लोलुपता, अब दौड़ रहे हैं दौड़ रहे हैं दौड़ रहे हैं, वो सत्ता मिल गई फिर भी रुके नहीं, तो चाहते फिर और कोई सत्ता मिले, फिर उसके पीछे दौड़ रहे हैं दौड़ रहे हैं, उसका कोई अंत नहीं होता। पर अगर ये चीज आपकी नजर में आए कि अरे मैं तो पागल जैसे दौड़ रहा हूँ ये सत्ता के पीछे में, इसमें क्या बेकार, शांति से बैठे, जो मिलता है उसको उपभोग हो। आप दौड़ रहे हैं दौड़ रहे हैं, जो मिला उसको भी नहीं उपभोग करे, उसका भी नहीं आनंद उठा रहे, फिर दूसरे के पीछे भागोगे। जब ये दशा आ जाए, उसको मैं सहजावस्था, तो सहजावस्था में सारी देवी शक्तियां जितनी हैं आपके चरणों, आपको संभालेगी, आपको गाइड करेगी, आपको वरदान देगी, सारी चीज आ जाए। पर सहजावस्था नहीं चाहिए, उसमें मैं ये करने वाला हूँ, मुझे करना चाहिए, मुझे ये करना है, वो करना, ये जब शुरू रहता है तो मैं कहती हूँ कि अभी सहजावस्था है। और जब सहजावस्था आई तो जैसे एक छोटा बच्चा पलने में पल जाए, ऐसे ही माँ की शक्ति के स्वरूप में रहता है। और ये जितनी भी शक्तियों का वर्णन है, वो सारी शक्तियां हर पल हर तरह से मदद, जिसकी जो जरूरत होती है पूरी
हर एक शक्ति में कोई ना कोई ऐसी विशेषता है और इसलिए शक्ति की हम लोग पूजा करते हैं। लक्ष वरतीच ठेवायचं आहे आपल्याला. पूर्ण आकाश तत्वामध्ये जायचं आहे, एकरूप व्हायचं आहे, त्या परमतत्वाशी एकजीव व्हायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण वरती आपण एकरूप होतोय. जाणवलं पाहिजे की वरती वरती जातोय आपण खरोखर. ती स्थिती आहे एक प्रकारची. त्यामुळं आपलं वलय विस्तारित होणार आहे. त्या स्थितीला आपण प्राप्त होणार आहे. आता वलय म्हटलं तरी पण आपल्या भोवताचं वलय आपल्या लक्षात आलं पाहिजे. लगे मॅग्नेट पॉवर कळतं, अरे आपल्या भोवतानी वलय आहे. आपली केस ताट उभी राहतात काही वेळेला, कारण वलय आहे ना भोवतानी, मॅग्नेट. ते कळायला सुरुवात होतं. किती महत्वाचं आहे ते. आणि या वलयामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. किती महत्वाची स्थिती श्री माताईने दिलेली असते. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे बघा. व्हायब्रेशन्स आपल्या कशा प्रकारे क्वालिटीचे असतात त्या. आपली स्थिती व्यवस्थित असेल तर व्हायब्रेशनची क्वालिटी पण बदलते. स्थिती पाहिजे, त्या स्थितीला आलो की तिथल्या व्हायब्रेशन्स येणार. हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. आता हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे, श्री माताईंना पाहायचं आहे. स्थित उघडायचे, लक्ष वरती असू दे. श्री माताईंना पाहतोय आणि व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष आहे, परमचैतन्यावरती. श्री मातांची परिपूर्ण एकरूपता ज्याला म्हणतो ना, ती परिपूर्ण एकरूपता येते. शांती, दया, आनंद, समाधान, तृप्ती सारं मिळतं. बरं वाटतं, शांत वाटतं. ध्यान झालं तरी पण लवकर उठू वाटत नाही. ती स्थिती आहे की आपण ध्यानाच्या त्या अवस्थेत गेलो. ही ती स्थिती आहे. ती स्थिती आम्हाला मिळते.
आता श्रीमाता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्ती शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनी वरती आहे. हळूहळू न्यायची. जाणवतं कुंडलिनी वर वर येत असलेलं. एक काठ मारतोय आपण. हात वर जात असताना पाठीच्या मणक्यातून पण जाणवतं आपल्याला, लक्ष दिलं तर. पुढून पण जाणवतं. नाभीमध्ये, हार्टमध्ये कळतं. कुंडलिनी वर चढवतोय. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला 3 गाठी मारतोय आपण. शिस्तीत. म्हणजे कळतं कुंडलिनी वर आली, तिला वरती आपण बांधतोय, हे कळलं पाहिजे. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती. आता हे जे वलय आहे, ह्या वलयावरती आता आपल्याला जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. अशी जितकी वलय आहेत, तितक्या वलयावरती आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. ते आपण घ्यायचं आहे हळूहळू. म्हणजे वलय आणि प्रदक्षिणा म्हणजे काय आहे ते आपल्या लक्षात येईल. लक्ष वलयावरती आहे, कवचावरती. त्या वलयामध्ये आपण सुरक्षित आहोत आतमध्ये. कुठल्याही प्रकारचं भय आपल्याला राहत नाही. मग काढून टाकायचं, कारण सुरक्षित आहे आपण वलयामध्ये. पण वलय तसं घेतलं पाहिजे, हे महत्वाचं आहे त्यातलं. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आपल्या वलयावरती चित्त केंद्रित करायचं आहे. जय श्री माताजी.